शेतकरी मित्रांनो नमस्कार। आपण वेगवेगळ्या भाजीपाला पिकामध्ये रेन पाईपचा वापर करत असतो। तर आपल्याला बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आले होते की आपण रेन पाईप हे मुख्यतः कोणत्या पिकामध्ये वापरू शकतो, त्याचे व्यवस्थित वापर करण्यासाठी कोणकोणती पिके आहेत, काय आहेत, या बऱ्याच साऱ्या प्रश्नांचे आज आपण उत्तर बघणार आहे। त्याच पद्धतीने कोणत्याही पिकामध्ये रेन पाईप वापरत असताना आपण त्याचं प्री प्लॅनिंग कसं केलं पाहिजे ही थोडी आपण माहिती आपण बघतोय। की आता रेन पाईप हे आपण वाटाणा असेल, कोथिंबीर असेल, मेथी असेल, या मुख्यतः भाजी पिकामध्ये आपण वापरतोच। त्याच पद्धतीने ही रेन पाईप आपण कांदा आहे, ज्वारी आहे, ऊस आहे, यासारख्या पिकामध्ये सुद्धा आपण रेन पाईप वापरू शकतो। शेतकरी मित्रांनो इथं बघू शकताय की पूर्ण हा कांद्याचा प्लॉट आहे आणि याच कांद्या प्लॉटमध्ये इथं रेन पाईप टाकून घेतलेले आहे। पण शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बारकाव बघितलं तर आता ह्या कांद्याची उंची जी आहे ती साधारण आता 1 फुटाच्या आसपास आहे आणि ही उंची अजून 20 दिवसानं कमीत कमी 2 फूटच्या घरामध्ये जाऊ शकते। आणि इथं बघितलं तर इथं 20 mm ची ही रेन पाईप इथं पाण्यासाठी नियोजनासाठी टाकलेली आहे। पण शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये जर तुम्ही बारकावा लक्षात घेतला तर इथं सारा पद्धत आहे आणि फक्त इथे एक चूक काय होते की ह्या साऱ्याच्या बरोबर सेंटरला रेन पाईप आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेती पिकामध्ये सारा पद्धत पाडत असताना अशी पद्धत पाडायची की दोन्ही आणि ती रेन पाईप आहे त्या रेन पाईपच्या मधलं अंतर हे 10 फूट मेंटेन राहतं आणि आपला हा सारा 5 फुटावरती आला पाहिजे। म्हणजे काय होईल की प्रत्येक एकाड एक बेडचं ढुंबा सोडून आपली ही रेन पाईप बसेल। आता बघा इथं ही रेन पाईप ह्या ढुंब्यावरती आहे, तसेच दुसरी रेन पाईप ही आता जशी इथं आलेली आहे 10 फुटाची। तर शेतकरी मित्रांनो याचा इम्पॅक्ट हा डायरेक्टली आपल्या उत्पादनावरती कसा होणार, त्यावेळी शेतकरी मित्रांनो आता ही जी उंची 1 फूट आहे हीच उंची 2 फूट ते 2.25 फूट 2.5 फूट होईल। त्यावेळी काय होणार आहे तर दोन्ही बाजूला जे पाणी स्प्रेड होणार आहे ते पाणी त्या उंचीच्या पातीला असेल, मक्काला असेल, ताटाला असेल, कोणत्याही याला थटून तिथंच जमिनीत पडणार आहे, जवळच त्याच साऱ्यात पडणार आहे आणि बाजूचे जे सारे आहेत त्यामध्ये पाणी व्यवस्थापन व्यवस्थित होणार नाही। याचा इम्पॅक्ट डायरेक्ट उत्पादनावरती होणार। बाजूला पाणी पडलं नाही तर जी पण पिकं आहे ती पिकाची वाढ खुंटणार, त्याचं उत्पादन खुंटणार। तर त्यामुळे काय करायचं आहे की दोन्ही बेडच्या मधलं, दोन्ही साऱ्याच्या मधलं अंतर हे आपल्याला 5-5 फुटाचं मेंटेन करत जायचं आहे। म्हणजे मित्रांनो आपलं पीक हे 2.5 फुटाच्या 2 फुटाच्या उंचीच्या मापावर आलं तर आपण तिथं रेन पाईपचं पाणी काही दिवस थांबवायचं आणि आपण जे प्री प्लॅन केलता म्हणजे सारा पद्धत असेल, सारटा पद्धत असेल, बेड असतील, या पद्धतीनं शेवटची 2-3 पाणी काय असतील ते आपण त्यांनी कव्हर करून ते पीक आपल्या हातामध्ये आपण व्यवस्थित घ्यायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करा। ही माहिती जर आवडली असेल तर नक्कीच आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटनही प्रेस करा। चला तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत, अजून एका भागात। वावर आहे तर पावर आहे। धन्यवाद मित्र।